नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचे पराठे। तर इथे मी भोपळा घेतला आहे। भोपळ्याचे दोघं साइड कट करून घेऊ आणि याचं वरचं साल आपण काढून घेऊ। भोपळा छान ताजा कोवळा असेल तर साल नाही काढलं तरी चालतं। त्याच्या आतमधल्या बिया पण थोड्या कडक आहे, त्या पण काढून घेऊ। कोवळ्या भोपळ्याच्या नाही काढल्या तर चालतात। याला छान किसून घेऊ। भोपळा किसून झाला तर इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये किसलेला भोपळा, एक बारीक कापलेला कांदा, त्यानंतर पावडर मसाले, हळद, लाल तिखट, धनेपूड, काश्मीरी लाल मिरची, जिरेपूड आणि कसुरी मेथी, चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेऊ। याला गरज असेल तरच पाण्याचा वापर करायचा, नाहीतर इथे मी भोपळ्याचं पाणी काढून घेतलं होतं। किसल्यानंतर भोपळ्याला खूप पाणी सुटतं, तर त्याच पाण्याने आपण पीठ मळून घेऊ। तर पीठ खूप पातळ मळायचं नाही, घट्ट ठेवायचं, म्हणजे लगेच ते पातळ होत नाही, कारण याला खूप पाणी सुटतं। तर आपण पराठा लाटून घेऊ। तर पराठा लाटून झाला, दोघं साइडने तूप किंवा तेल लावून याला छान भाजून घेऊ। तर तयार आहे आपला दुधीचा पराठा। सर्व पराठे बनून झाले आहे, अगदी छान मऊ होतात आणि खूप छान लागतात। नक्की करून बघा। ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।